जय महाराष्ट्र शेतकरी बंधूंनो, मी आपले सहर्ष स्वागत करतो साम्राज्य कमर्शियल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, बऱ्याच जणांचा समज असतं की हळदी आता पाणी तोडले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, आता आपण काय करू, पाला कापून घेऊ आणि हळद काढणीला चालू करू. तर मित्रांनो, तसं नसून तुम्ही आता कसं आहे, बऱ्याच जणांची गडबड असते की आता लगनसराई सुरू होते, हळदीला भाव आता जास्त आहे, काढावा, काढून टाकावी, लवकर आपण मोकळे व्हावं, अशी बऱ्याच जणांची भावना असते. तर मित्रांनो, तसं करू नका. त्याच्यामुळे आपल्या वजनात पण घट होणार आहे आणि हळदीच्या क्वालिटीमध्ये पण घट होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं एवढंच आहे की हळद कापून हे करून आता पाला बसला, थोडाफार पाला हे झाला, थोडंफार झालं आडवं केलं, जे न्यूट्रियन्स असते, समजा वॉटर सोल्युबल जे न्यूट्रियन्स असते, आपण जे 7-8 महिने जे काही डोस वगैरे टाकलेत, खत वगैरे टाकलं आहे, ते जे न्यूट्रियन्स वगैरे सगळं असतं ते ह्या स्टिकमध्ये आणि पानांमध्ये आपलं न्यूट्रियन्स असतं मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही जर यालाच आताच कापून टाकलं तर जेणेकरून ह्याची क्वालिटी पण खराब होणार आणि वजनात पण वेटमध्ये पण सुद्धा घट होऊ शकते मित्रांनो. म्हणून मित्रांनो, हळद पूर्णपणे वाळल्याशिवाय ते आपण हे करू नये. आता काय याच्यात न्यूट्रियन्स येत पण नाही, काहीच नाही, आपण पाणी बंद केलेलं आहे आणि हे वाळल्याशिवाय त्याच्यामध्ये पण न्यूट्रियन्स जात नाही. हे पूर्ण वाळून याच्यातलं न्यूट्रियन्स खाली कंदांमध्ये जातं. हे कंद व्यवस्थित क्वालिटी पण येते हळदीला आणि उतार पण मस्त येतो मित्रांनो. म्हणून गडबड करू नका. तुमची थोडीशी घाई तुमच्या हळदीची क्वालिटी आणि वजन बिघडू शकते, हे ध्यानात घ्या. काही जण कापून हळदीचा पाला कापतात, गडबड करतात मित्रांनो. तसं कोणीही करू नका आणि आपल्या हळदीची क्वालिटी जपा, हेच सांगणं आहे मित्रांनो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपले साम्राज्य कमर्शियल फार्मिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्यावसायिक शेतीविषयी व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळून जाईल. आवडला असेल तर शेअर करा आणि परत का मित्रांनो, विनंती आहे सबस्क्राईब करा, जेणेकरून ही माहिती भरपूर जणांपर्यंत पोहोचेल आणि सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.